श्री स्वामी समर्थ श्रोते हो, तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून पुन्हा स्वागत आहे. आज मी तुम्हा सर्वांसाठी श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंच्या चरित्र या ग्रंथाचा 7वा अध्याय घेऊन आलेली आहे माधवीताईंच्या आवाजात. चला तर तो आपण श्रवण करूया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आजचं जे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अमृत जे आहे 7वा अध्याय वाचणार आहोत आपण. त्या वाचनाने काय होतं, अज्ञान निवृत्ती विवेक प्राप्ती त्याच्या पठणाने होते. श्रीपाद श्रीवल्लभ स्तोत्रम. श्रीपाद वल्लभ गुरोः वदनारविन्दं वैराग्यदीप्ति परमोज्ज्वलमद्वितीयं मन्दस्मितं सुमधुरं करुणाद्र नेत्रं संसारतापहरणं सततं स्मरामि. श्रीपाद वल्लभ गुरोः करकल्पवृक्षं भक्तेष्टदान निरतं रिपुसंशयं वै स्मरणमत्र चिति जागरणं सुभद्रं संसार भीति शमनं सततं भजामि. श्रीपाद वल्लभ गुरो परमेश्वरस्य योगीश्वरस्य शिवशक्ति समन्वितस्य श्री पर्वतस्य शिखरं खलु सन्निविष्टं त्रैलोक्य पावन पद्माजमहं नमामि. आज जे आपण वाचणार आहोत 7वा अध्याय श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. सर्वांनी वाचायच्या वेळी एकदम जर श्रवण करत असतील तर डोळे बंद करून शांत चित्ताने ऐकण्याचा प्रयत्न करा आणि ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. आज जे आपण आता याच्यामध्ये जे शिकणार आहोत, सांगणार आहेत दत्तगुरु, गायत्री मातेबद्दल गायत्री मंत्राचं सखोल वर्णन असणार आहे. अध्याय 7वा खगोल वर्णन. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचा महिमा. पहाटे श्री तिरुमलदासांनी आपले आणि उरकून सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, अरे शंकर भटा, श्रीपाद श्री वल्लभांचे दिव्य चरित्र अद्भुत, अतर्क्य व अपूर्व असे आहे. तुझ्यावर त्यांचा अपार स्नेह असल्या कारणाने त्यांचे दिव्य चरित्र लिखाण करण्याचे महत् भाग्य तुला लाभले आहे. असा हा दिव्य योग श्रींच्या संकल्पनाने तुला लाभला आहे. श्रीपादांचे एकाच वेळी अनेक ठिकाणी प्रकट होणे. नरसावधानी मृत्युमुखातून बाहेर पडल्यावर त्यांच्यातील आकर्षण शक्ती शिनावली. तुम्ही जर काल पाहिलं असेल, कालचा अध्याय जर ऐकला असेल, जे कोणी श्रवण केले असेल नसेल, कोणी ऐकलं नसेल, तर त्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये 2 असतात आत्मे, एक पुण्य आत्मा आणि एक पाप आत्मा. तर त्यांच्या नरसावधानाच्या शरीरातून पुण्य आत्मा बाहेर पडला, कारण की दत्तांची तशी श्रीपादांची त्यांना आज्ञा होती. त्यानंतर त्यांचा जो पापात्मा होता तो मृत्यू पावला, पण श्रीपादांनी त्यांना जीवदान दिले. श्री स्वामी समर्थ. नरसावधानी मृत्युमुखातून बाहेर पडल्यावर त्यांच्यातील आकर्षण शक्ती शिनावली. पूर्वी साधना करीत असताना ज्या मनुष्याचे ते ध्यान करीत तो कितीही दूर असला तरी आकर्षित होऊन त्यांच्याजवळ येत असे. ती शक्ती सुद्धा आता शिनावली होती. जे लोक पूर्वींना घाबरत होते ते आता अजिबात घाबरेनासे झाले. वेळ पडल्यास त्यांचा उपवास करून त्यांना दुखवीत असत. त्यांची आर्थिक स्थिती सुद्धा खालावत चालली होती. 2 वेळच्या पोटभर जेवणाची सुद्धा काही वेळा भ्रांत पडत असे. अशा कष्टमय अवस्थेत ते आक्रोश करीत घराबाहेर आले. त्यावेळी महाआश्चर्य, बाप्पाणाचार्यालू त्यांच्या नातवास कडेवर घेऊन आपल्या घराकडे जात होते. राजशर्मांच्या घराकडून वळसा घेतल्यावर जो मार्ग येई तो थेट बाप्पाणाचार्युलीच्या घराकडे जात असे. श्रीपाद बालपणी आपल्या घरापेक्षा अधिक वेळ आपल्या आजोबांच्या घरीच राहत असत. श्री नरसिंह वर्मा व श्री व्यंकटप्पा श्रेष्ठी यांच्या घरी सुद्धा स्वेच्छेने जात. श्रीपादांशी बोलावे असे नरसावधानीच्या मनात आले. त्या गोंडस आणि लढीवाळ अशा दिव्य बालकास एकदा तरी कडेवर घेऊन लाड करावे असे त्यांना वाटले. जेव्हा श्रीपाद त्यांना मी माझं स्वतःच सांगते, त्यातलं नाही, की जेव्हा मागच्या अध्यायात तुम्ही पाहिलं की श्रीपाद त्यांना राजगिरीची भाजी त्यांना हवी होती तर ती त्यांनी दिली नाही, आणि त्यांच्यावर नजर पडल्यावर त्यांची जी शिखा त्यांच्या ज्याच्यावर जास्त प्रिय होती ती शिखा गळून पडली श्रीपादांची नजर पडल्यानंतर. तर त्याच्यामुळे नरसावधींना त्या खूप राग आलेला असतो. श्रीपादांशी बोलावे असे नरसावधानीच्या मनात आले. त्या गोंडस आणि लढीवाळ अशा दिव्य बालकास एकदा तरी कडेवर घेऊन लाड करावे असे त्यांना वाटले. नरसावधानांची दृष्टी श्रीपादावर पडली. श्रीपादांनी नरसावधानीकडे पाहून मंद स्मित केले. ते स्मित हास्य अत्यंत मोहित करणारे होते. नरसावधानी भिक्षेसाठी श्रेष्ठींच्या घरी गेले. तेथे श्रीपाद श्रेष्ठींच्या मांडीवर खेळत असलेले दिसले. नरसावधानीकडे पाहून श्रीपाद मिस्किलपणे हसले. नरसावधानी भिक्षा घेऊन ते नरसिंहवर्मांच्या घरी गेले. तेथे त्यांना श्रीपाद नरसिंहवर्मांच्या खांद्यावर खेळत असलेले दिसले. नरसावधानीकडे पाहून श्रीपाद पुन्हा मिश्किलपणे असले. एकाच वेळी बालक श्रीपाद श्रेष्ठींच्या घरी, वर्मांच्या घरी आणि आजोबा
चारिलू यांच्या घरी होते. नरसावधानींना हे स्वप्न आहे का विष्णू माया हे कळतच नव्हते. गावातील लोक नरसावधानींचा छळ करू लागले. पादगया क्षेत्रातील स्वयंभू दत्ताची मूर्ती अदृश्य होण्यामागे नरसावधानींचा हात आहे अशी लोक निंदा करू लागले. या लोकनिंदेने पीडित होऊन नरसावधानी भ्रमिष्ठासारखे घरी परतले. त्यांना अशा स्थितीत पाहून त्यांची पत्नी अत्यंत दुःखी झाली. तिच्या मनातील वेदना प्रकट करण्यासाठी ती देवघरात गेली. तेव्हा तिने पाहिले अदृश्य आश्चर्यकारक होते. त्यांच्या देवघरात श्रीपाद बसलेले होते. त्यांना पाहून त्या पती पत्नीला अतिशय आनंद झाला. त्या उभयतांनी श्रीपादांना राजगिरीच्या भाजीचे भोजन करण्याचा आग्रह केला, परंतु श्रीपादांनी जेवणास नकार दिला. काल, कर्म आणि कारण या तिन्हीचा एकाच वेळी संयोग झाल्यास असे अलभ्य योग जुळून येतात. विवेकवंत अशा योगांचे लाभ करून घेतात, तर अविवेकी या लाभास मुक्तात. श्रीपाद प्रभूंनी त्या पती पत्नींच्या विनंतीस होकार दिला, परंतु या जन्मासाठी पुढल्या जन्मासाठी पुढील जन्मी ते महाराष्ट्राच्या पुण्यभूमीत श्री नृसिंह सरस्वतीच्या अवतारात त्यांच्या घरी अवश्य पूजन घेतील असे त्यांनी वचन दिले होते. एखादी समयी सूर्यचंद्राच्या गती बदलणे साध्य होईल, परंतु प्रभूंच्या वचनांच्या विरुद्ध जाणे पंचभूतासहित कोणत्याच जीवास शक्य नसते. जग जरी हिंदोळले, युग जरी पालटले, तरी श्रीपादांच्या लीला नित्य सत्य व नित्य नूतन आहेत. देवघरात बसून श्रीपाद प्रभूंनी नरसावधानी आणि यांच्या हितोपदेश केला. हा उपदेश दत्तभक्तांना अत्यंत उपयोगी असा आहे. नरसावधानी व श्रीपाद पल्लवांच्या मध्ये झालेला संवाद व श्रीपाद प्रभूंचा उपदेश. प्रश्न, तू कोण आहेस? देवता, यक्ष, मांत्रिक? उत्तर, मीच आहे. पंचभूतात्मक सृष्टीतील अणुरेणूमध्ये विद्यमान असलेली अदृश्य शक्ती, ती मीच. पशु पक्ष्यासहित समस्त प्राणी मात्रामध्ये मातृ व पितृ स्वरूपाने स्थित आहे तो मीच. सकल सृष्टीचा गुरु स्वरूप पण मीच आहे. प्रश्न, तू दत्तप्रभूंचा अवतार आहेस का? उत्तर, निसंशयाने मी दत्तच आहे. तुम्ही शरीरधारी असल्याने तुम्हाला माझी ओळख पटण्यासाठी मी शरीर धारण केले आहे. वास्तव्यात मी निराकार व निर्गुण आहे. प्रश्न, म्हणजे तुला आकार व गुण नाही एवढेच ना? उत्तर, निराकार असणे सुद्धा एक आकारच आहे आणि तसेच निर्गुण असणे हा देखील एक गुणच आहे. साकार व निराकार, सगुण व निर्गुण याचा आधार तो मीच आहे आणि याच्या पलीकडे आहेत असे जाण. सर्वस्व. प्रश्न, सर्वस्व तूच असताना प्राणी मात्रांना सुख दुःख का संभवतात? उत्तर, तुझ्यात असलेला तू जीव आहे आणि तुझ्यात असलेला मी परमात्मा आहे. तुझ्यात कर्तृत्व भावना असेपर्यंत तू आणि मी होऊ शकत नाही. जोपर्यंत तुझ्यात कर्तृत्व भावना असेल तोपर्यंत सुख दुःख पाप पुण्य अशा द्वंद्वातून तुझी सुटका होऊ शकत नाही. तुझ्यातला तू नष्ट होऊन तुझ्यातील मी उच्च दशेत असेल तेव्हा तू माझ्या निकट असशील. जसे जसे तू माझ्या निकट येशील तसा तसा तू दुःख सुख पाप पुण्य या द्वंद्वातून मुक्त होशील. तू माझ्या आश्रयी असता सुख संपन्न होशील. प्रश्न, जीवात्मा व परमात्मा वेगवेगळे आहेत असे काहींचे म्हणणे आहे. जीवात्मा व परमात्म्याचे घनिष्ठ संबंध आहे असे काहींचे म्हणणे आहे. तर जीवच परमात्मा आहे असे काहींचे म्हणणे आहे. यातील खरे काय? उत्तर, तू वेगळा मी वेगळा अशी भिन्नत्वाची भावना असली तरी हरकत नाही. तुझ्यातला अहंकार नाश पावल्यावर आपण दोघे द्वैतात स्थितीत असता आनंदाची प्राप्ती होईल. माझ्या अनुग्रहामुळे सगळे चालत असून तू केवळ निमित्त मात्र आहे. या तत्वाचे अनुसरण केल्याने सुद्धा आनंद स्थितीत पावशील. मोहाचा क्षय झाल्याने द्वैत स्थितीमध्ये असताना सुद्धा तू मोक्षसिद्धी पावशील. तुझ्यात आणि माझ्यात अत्यंत सामिप्य असताना मी तुझ्याद्वारे स्वतःच व्यक्त करतो. माझ्यातील सर्व शक्ती तुझ्याद्वारे अभिव्यक्त होत असताना तुझ्यातला अहंकार नाश पाहून मोहक्षय झाल्याने या विशिष्ट असलेल्या अद्वैत स्थितीमध्ये पण आनंदाची प्राप्ती होईल. मोह नसल्यामुळे हा सुद्धा मोक्षच होय. तुझा अहंकार पूर्णपणे नाश पावल्याने कर्तृत्वाची भावना नाहीशी होईल. तुझ्यात तू नसून केवळ मी असलेल्या स्थितीत मनाच्या कल्पनेने आकलन न होणाऱ्या
ब्रह्मानंदांचा अनुभव करत असतो. म्हणून अद्वैत स्थितीत असला तरी मोक्ष प्राप्ती करू शकतो. द्वैत स्थितीत असला तरी विशिष्ट दैवत अद्वैत किंवा अद्वैत स्थिती असला तरी मोक्ष सिद्धी ब्रह्मानंदी स्थिती प्राप्त ब्रह्मानंद स्थिती मात्र एकच. ती स्थिती मन वाचा यास अगोचर रूपाने जाणले जाते. अवधूत स्थितीत प्रश्न, अवधूत स्थितीत असलेले काही जण ते स्वतः ब्रह्म असल्याचे सांगतात, तर तू अवधूत आहेस का? उत्तर, नाही, मी अवधूत नाही, मी ब्रह्म आहे आणि ब्रह्म सर्वस्व असल्याचे अवधूताचे अनुभव आहेत. तर मी ब्रह्म असून मी सर्व अंतर्यामी असल्याची स्थिती माझी आहे. प्रश्न, तरी या किंचित भेदाचे रहस्य मला उमगले नाही. उत्तर, समस्त संसार बंधनातून मुक्त झालेले अवधूत माझ्यात लीन होऊन ब्रह्मानंद सुखाचा अनुभव घेतात. त्यांच्यात व्यक्तित्व नाही. व्यक्तित्व असल्याने ती संकल्प रहित असतात. या सृष्टीच्या महासंकल्पात महाशक्तीत मी आहे. जीव घेणाऱ्या, जीव बनवणाऱ्या मायाशक्ती पण मी आहे. माझ्यात लीन झालेले अवधूत सुद्धा तू परत जन्म घे अशी माझी आज्ञा झाल्यास त्यांना जन्म घेणे भाग आहे. संकल्पयुक्त सत्य आनंद स्वरूप माझे आहे, तर संकल्परहित सत्य ज्ञानानंद स्वरूप त्यांचे आहे. प्रश्न, बीजास भाजल्याने परत अंकुरित होत नाही, तसेच ब्रह्मज्ञान प्राप्त करून ब्रह्ममय झालेल्यांना परत जन्म घेणे कसे बरे साध्य होईल? उत्तर, भाजलेल्या बीजांचे पुनरंकुरित न होणे हा सृष्टीचा धर्म आहे. भाजलेल्या बीजांना पुनरंकुरित करणे हे सृष्टीकर्त्याचे शक्ती सामर्थ्य आहे. खरे पाहता माझा अवतार हा या सिद्धांताद्वारे सत्य धर्म निरूपण करण्यापूर्वी झाला आहे. श्री स्वामी समर्थ. प्रश्न, दत्त प्रभू श्रीपादा विवरण करावे. भूत. उत्तर, भूत भविष्य वर्तमान हे अवस्थात्रय तसेच सृष्टी स्थिती लय इत्यादी त्रयांचे अतिक्रमण करून वडील अत्रि महर्षी प्रसिद्ध झाले. सृष्टीतील कोणत्याही जीवाविषयी किंवा कुठल्याही वस्तूविषयी असूया द्वेष लेश मात्र नसल्या कारणाने मात्रा अनुसूया विख्यात झाले. ब्रह्मा विष्णू रुद्र यांस आधार अतीत असलेल्या परमज्योती स्वरूपाचे दर्शन प्राप्त करण्यासाठी अत्रि महर्षीने घोर तपश्चर्या केली. त्या परमज्योती स्वरूप परमात्म्याने आपल्या अमृत दृष्टीने सृष्टीतील प्रत्येक प्राण्यास व वस्तू अवलोकन करून अनुग्रह करावा या हेतूने अनुसूया मातेने तपाचरण केले होते. कर्मसूत्राप्रमाणे पाप पुण्यास अनुसरून सुख दुःख प्राप्त होत असल्या कारणाने महापापाचे फळ स्वल्प पुण्याचे फळ अधिक व्हावे या संकल्पाने अनुसूया प्रार्थना करीत असे. कठीण अशा लोखंडास जिवंत व खाण्यास योग्य अशा चण्यांमध्ये आपल्या तपोबलाने मातेने रूपांतर केले. खनिजातील चैतन्य निद्रा अवस्थेत असते, तर गुलमादी मध्ये अर्ध निद्रा अवस्थेत असते. पशुमध्ये पूर्ण चैतन्याची स्थिती असते. खनिज म्हणून जन्मास येऊन मरण पावणे, नंतर वृक्षेतर जन्म घेऊन, तदनंतर पशुजन्म पाहून शेवटी मनुष्य जन्म घेतलेल्या मानवाने विवेक ज्ञान वैराग्यवंत होऊन त्याच्यात सुप्त असलेल्या परम करून मोक्ष प्राप्त केला पाहिजे. प्रकृतीतील परिक्रमणाचा धर्म परमात्म्याचा अनुग्रहाने बदलू शकतो असे मातेने सिद्ध केले. त्रिमूर्तीच्या रूपात असलेले चैतन्य जागृत अवस्थेत असल्या कारणाने निद्रावस्थेत बदलून त्यांना लहान बालकाचे रूप दिले. त्रैमूर्तीची शक्ती अवस्थेत असल्या कारणाने निद्रा अवस्थेत बदलून त्यांना लहान बालकाचे रूप दिले. त्रैमूर्तीची शक्ती एकवटून अनघादेवी रूप धारण केले. दत्तात्रयांचा अवतार घेऊन त्यांनी अनघादेवीचा अर्धांगिनी म्हणून स्वीकार केला. श्रीपाद श्री वल्लभ अवतारी वामभागी अनघादेवी व दक्षिण भागी दत्तात्रय असून अर्धनारीश्वर रूपाने प्रभूंचा जन्म झाला. अशा महोत्तर सृष्टीस आपल्या संकल्प मात्राने सृजन करण्याचे शक्ती सामर्थ्य असलेल्या प्रभूस आवश्यकतेनुसार सृष्टी धर्मांमध्ये बदल घडवणे सहज शक्य आहे असे तुझा प्रश्न. श्रीपाद, सृष्टी धर्मामध्ये बदल घडवण्याचे समर्थ असलेला तू माझ्या दारिद्र्याची हरण का करू शकत नाही? उत्तर,
अदृश अवश्य तुझे दारिद्र्य हरण करीन, परंतु तुझ्या पुढच्या जन्मी थोडेफार दारिद्र्य भोगल्यावर राजगिर्याचा विषय अगदी क्षुल्लक होता. तरी तुला राजगिर्याचा इतका मोह होता, आई वडील किंवा आजोबा कोणाकडून याचना केली नव्हती. माझ्यासारख्या बालकाचा आहार असणार तो किती. राजगिर्याची इच्छा झाल्यावर तू दिले असते तर आजची स्थिती उद्भवली नसती. पण आता ती वेळ गेली. तुझ्या मनातील मालिन्य दूर करण्यासाठी तुझे हे जीवन पुरणार नाही. प्रत्येक मनुष्य आपले पुण्यफल आयुष्य, ऐश्वर्य, कीर्ती, धन, सौंदर्य इत्यादी रूपाने पावतो. पापाचे फल म्हणून दारिद्र्य, अल्पायुषी, कुख्याती इत्यादी पावतो. तुझ्या पुण्याचा अधिक भाग काढून तुला आयुष्य दिले, जेणेकरून तुझे पुण्य खर्च झाले. आता तुझे पाप जास्त असल्या कारणाने दारिद्र्य भोगले पाहिजे. तरी स्वयंभू दत्ताची आराधना केल्या कारणाने दारिद्र्य असले तरी 2 वेळचे अन्न तुला लाभेल असा तुला माझा आशीर्वाद आहे. प्रश्न: हे श्रीपाद, वर्णाश्रम धर्माप्रमाणे वर्तन करावे असा शास्त्रांचा निर्धार आहे. तुमच्या आजोबांनी वेश्यांनी पण वेदोक्त पद्धतीने उपनयन करता येईल असा जो निर्णय दिला तो चुकीचा नाही का? उत्तर: सत्य ऋषीश्वरांच्या निर्णयात खोटं शोधण्याचा प्रयत्न केल्यामुळे तुझी जिव्हा छाटून टाकली पाहिजे. आजोबा म्हणजे तुला कोण वाटतं? ते साक्षात भास्कराचार्य होत. विष्णुदत्त व सुशीला स्वार्थ म्हणजे काय ठाऊक नसलेले परमपवित्र अशी दंपती. त्यांना माझे माता पिता म्हणून जन्मास घालावे असा आदेश मी काल कर्मदेवतांना दिला. नरसिंह धर्मांचे पूर्वज श्री लक्ष्मी नृसिंह स्वामींचे अनन्य भक्त, सिंहाचली होत असलेल्या यज्ञ भागात विशिष्ट अन्नदान केलेले पवित्र घराणे. मी पिटिकापुरी जन्म घेण्यापूर्वीपासून एका क्रमपद्धतीने हे घटना घडवून आणली. त्या 3 घराण्यांशी असलेले ऋणानुबंध एका जन्मात फेडले जाऊ शकत नाहीत किंवा एक अवतार काळात समाप्त करण्यासारखे नाही. माझे वरदहस्त त्यांच्यावर वंशवंशी असेल. माझ्या छत्रछायेत ते निश्चिंत राहतील. भक्ता श्रीपादांचे अभय. आता माझ्याविषयी बोलायचे असले तर काहीही किंमत नसलेल्या राजगिरा तू मला देऊ शकला नाही. मी भोजन केल्यास लाख ब्राह्मण भोजनाचे पुण्य तुला लाभले असते. तू खराच दुर्दैवी आहेस. धर्म कुठले, अधर्म कुठले याविषयी वाद असेल तर शास्त्रांचा आश्रय घेतला पाहिजे. शास्त्रांप्रमाणे आचरण करावे किंवा करू नये याविषयी मीमांसा होत असले तेव्हा निर्मल अंतःकरण असलेल्या सत्पुरुषाचे म्हणणे शास्त्र ठरते. ते म्हणतील त्या वाक्यापासून वेद वाक्या समान असून धर्मसम्मत आहे. त्यांनी अधर्माने निर्णय द्यावयाचा प्रयत्न जरी केला तर धर्मदेवता त्यांना अधर्म मार्गाने परावृत्त करून धर्मसम्मत असलेले निर्णय देण्यास बाध्य ठरते. हिंसा करणे पाप आहे असे शास्त्र सांगते. पण श्रीकृष्ण परमात्म्याच्या समक्ष झालेले युद्ध धर्मयुद्ध झाले. कौरव पांडवांचे युद्ध धर्मयुद्ध व युद्ध झालेले स्थल धर्मक्षेत्र म्हणून प्रख्यात झाले. यज्ञ करणे पुण्य फलप्रद आहे. परंतु परमात्म्याचे स्वरूप असलेल्या शिवास आव्हान न करता केलेल्या दक्षाच्या यज्ञाचे शेवटी युद्धात रूपांतर झाले. दक्षाचे शिर धडा वेगळे झाले. नंतर त्याला आजाचे शिर लावण्यात आले. रोगास पित्त प्रकोप झाल्यास वैद्य लिंबू, आवळा इत्यादींनी उपचार करतो. शरीराचा एखादा भाग नसल्यास तो भाग शस्त्राने छेदून रोगाचे निदान करतो. रोगाचे निदान करतो. पण मी तसाच आहे. माझ्यात देवतांचे अंश आहेत तसेच राक्षसांचे अंश पण आहेत. मी उन्मत्तासारखा, पिशाच्यासारखा, राक्षसासारखा पण व्यवहार करतो. माझ्या अंतर्गत जीवाविषयी अत्यंत करुणा असल्यामुळे तुमचे स्वभाव, तुमचे शुभाशुभ याच अनुसार मी वर्तन करीत असतो. अनन्य शरणागत झालेल्या माझ्या भक्तांचे हात मी सोडित नाही. दूरदेशी असलेल्या माझ्या भक्तांस माझ्या क्षेत्री आणतो. ऋषीचे कुळ, नदीचे मूळ विचारू नये. अगदी पराशक्ती कन्यका परमेश्वरीचे वैश्यकुळात अवतरण झाले नाही का? सिद्ध असलेल्या मुनीत वैश्यमुनी नाहीत का? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्यच नव्हे तर शूद्र जर निष्ठेने नियम पालन करणारा असेल तर वेदोक्त उपनयनास अधिकार आहे. उपनयन संस्काराने दिसते नेत्र उघडले पाहिजे. अंतःकरण शुद्ध होऊन ब्रह्मज्ञानात मग्न झाले पाहिजे. तुझे मन शास्त्र ज्ञानाविषयी पूर्वपणे मग्न झाले आहे. ब्रह्म हे काय बाजारात विकत वस्तू आहे. या जन्मी ब्राह्मण म्हणून जन्मास आलेल्या पुढच्या जन्मी चांडाळ जन्म पाहू शकतो. तसेच या जन्मी चांडाळ म्हणून जन्मास आलेल्या पुढच्या जन्मी ब्राह्मण म्हणून जन्मास येऊ शकतो. ब्रह्मवस्तू, कुल, मत, देश, काल यांच्या अतीत असलेले रहस्य असे तू जाण. देव भावप्रिय असून बाह्यप्रिय नाही.
तुझ्या भावास अनुसरून दैव कार्य करीत असते. ब्रह्मज्ञानाचा उपदेश करीत असता ब्राह्मण असतो. भक्तांचे योगक्षेम व अनुग्रह करण्यासाठी दरबारात असतो तेव्हा क्षत्रिय असतो. प्रत्येक जीव आपापल्या पाप पुण्य कर्माप्रमाणे फळ पावतो. प्रत्येक जीवात लेखा लेखा माझ्या जवळ आहे. तोलून मापून पाप पुण्याचे फल वाटप करताना मी वेश्य आहे. एका भक्तांचे कष्ट आपल्या शरीरावर घेऊन त्यांना सुख शांती प्रदान करण्याचा सेवा धर्म मी धारण केला असता शूद्र असतो. जीव मृत्यू पावल्यावर चित्ताग्नी देऊन त्याच्या शरीरास भस्मीभूत करून उत्तम गती प्राप्त करून देत असताना मी डोम असतो. आता तू मला सांग, मी कोणत्या कुळाचा आहे? श्री स्वामी समर्थ प्रश्न. श्रीपादा क्षमा करा, मी अज्ञानी आहे. आपण साक्षात दत्तप्रभू आहात. समस्त जीवांचा आश्रय तू आहेस. खरे पाहता या सृष्टीची रचना अशी कशी झाली याचे विवरण करावे. उत्तर. आजोबा, स्वर्गात 88,000 गृहस्थ मुनींचा वास असतो. पुनरावृत्ती होणे यांचा धर्म असून धर्मप्रचारासाठी बीजरूपाने ते विद्यमान असतात. परमात्म्याचा अनिर्वचनीय अशा शक्तीच्या एका स्वल्प अशा अंशाने जगत सृष्टी रचण्यासाठी ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. परमात्म्यापासून प्रमाणे सर्वव्यापी असे जल निर्माण झाले. परमात्म्याच्या तेजाने त्या जलात कोट्यावधी सुवर्णकांतीयुक्त अंड उत्पन्न झाले आणि त्या अंडात एक अंड आपण निवास करतो असलेले सिद्ध असलेले ब्रह्मांड आहे. यातील आतले भाग अंधकारमय असून येथे परमात्म्याचे तेज मूर्तिमान झाल्याने अनिरुद्ध नाव विख्यात झाले. त्या अंडातील अंधकार परमात्म्याने आपले तेजाने नाहीसा केला. हिरण्यगर्भ, सूर्य, सविता, परमज्योती अशा अनेक शब्दांनी वेदांत त्याचे वर्णन आले आहे. त्रेतायुगात पिटिकापुरम पुरात भारद्वाज ऋषींनी 1 कोटी ब्रह्मांडात भरलेल्या दत्तात्रयांचा तेजात आयोजन केले होते. सत्यलोकात निरामय स्थान नावाचे एक स्थान आहे. त्रिखंड सोपानात वसू रुद्रातित्व दित्य नावाने पितृगणांचा येथे वास आहे. निरामय स्थानाचे संरक्षक म्हणून ते कार्यरत असतात. कारण ब्रह्मलोक म्हणणाऱ्या या स्थानात चतुर्मुख ब्रह्माचे निवासस्थान आहे. त्यास विद्यास्थान किंवा मूल प्रकृती असे स्थान आहे जाणले जाते. त्यावर प्रख्यात असलेले श्रीनगर आहे. त्याच्यावर महाकैलास, त्यावर कारण वैकुंठ आहे. सत्यलोकात पुराणपूर नावाचे विद्याधर स्थान आहे. तपोलोकात अंजना पतीपूर येथे मध्ये सांध्याचा वास आहे. जनलोकात जनलोकात अंबावतीपूर येथे सनक सनदा नादी ऋषींचा निवास आहे. महरलोकात ज्योतिषमतीपुरामध्ये सिद्धाधिगणांचा वास आहे. स्वर्गलोकात अमरावतीपुरामध्ये देवेंद्रादी देवतागणाचे वास्तव्य आहे. खगोलाशी संबंधित ग्रह नक्षत्रातील असलेले भूलोकात रतंत पुरामध्ये विश्वकर्मा नावाचा देवशिल्पीचा वास आहे. आजोबा, भूलोकात 2 भाग आहेत. मानवाचा निवास असलेल्या एका भागास भूगोल असे म्हणत आणि यांच्याशिवाय महाभूमी म्हणवणारा दुसरा भाग म्हणजे ही महाभूमी भूलोकाच्या दक्षिणेस 5 कोटी ब्रह्मांड योजून स्थित आहे. मध्यलोक म्हणजे भूलोक व भूलोक वर लोक असून त्यात महाभूमीचाच पण समावेश आहे. पाताळात अतल, वितल, सुतल, रसातल, तलातल, महातल आणि पाताल अशा प्रकारचे 7 लोक आहेत. थोडक्यात यात स्वर्ग, मर्त, पाताळ असे म्हणत. आपण राहतो या भूगोलाच्या खालच्या बाजूस महाभूमी आहे, जिचे मध्यभागात उंचवटा असून चक्राकार आहे. त्यामुळे त्याच्या उपरतिलावर सूर्य चंद्र सदैव झळकत असतात. सतत प्रकाशमान असल्या कारणाने तेथे कालमानाचे निर्णय नाही. या महाभूमीवर 7 समुद्र, 7 द्वीप आहेत. जम्बूद्वीप व या महाभूमीवर आहे. भूलोक व भूवरलोक यांची संयुक्त संज्ञा मर्तलोक अशी आहे. आणि भूलोकात महाभूमी व भूगोल असे 2 प्रकार आहेत. सृष्टीच्या प्रारंभी समस्त लोक जलमय होते. प्रजापतीने सृष्टी रचण्याच्या हेतूने तपाचरण केले तेव्हा जलावर तरंगत असलेल्या पुष्कर पर्णाचे दर्शन झाले. प्रजापतीने वराह रूप धारण करून पुष्कर पर्णाजवळ पाण्यात बुडी मारली. खाली त्यास महाभूमी आढळली. तेथून थोडी ओली माती काढून आपल्या धारदार सुळ्यांनी ते मृतिकेचे 2 भाग पाडले. एक भाग पाण्यावर आणून पुष्कर पर्णावर ठेवल्याने पृथ्वी झाली. आजोबा, याला भूगोल असे म्हणत. महाभूमीपासून भूगोलाचे अंतर 5 कोटी ब्रह्मांड योजने आहेत. महाभूमीच्या विस्तार 50 कोटी योजने आहे. जम्बूद्वीप नावाचे द्वीप हा महाभूमीवर आहे. त्याच्यात नवखंड आहे. देवखंडी देवता, गभस्तखंडी भूतांचा निवास आहे. पुरुषखंडी किंवा नर, भारतखंडी मानव, शारभखंडी सिद्ध
गंधर्वखंडी, गंधर्व, ताम्रखंडी, राक्षस, शेरुखंडी, यक्ष, इंदुखंडी पन्नगांचा निवास आहे. महाभूमीवर असलेल्या जम्बूद्वीपाच्या दक्षिणेस असलेले भरतखंडी भरतपुरी व्यवस्थेत मनु भूऋषी मानवासमेत राज्य करीत आहेत. महाभूमीवर जम्बूद्वीप असल्याने प्रमाणे भूगोलावर सुद्धा जम्बूद्वीप आहे. माझा श्रीपाद श्री वल्लभावतार टिटिकापूर पुण्याअगोदर 100 वर्षापूर्वी या महाभूमीत माझे आगमन झाले. महाभूमीवर असलेल्या जम्बूद्वीपाचा विस्तार लक्ष योजना आहे. जम्बूद्वीपावर केवळ भारतखंडी व्यवस्थेत मनु आहेत. खंडात देवयोनींचा वास आहे. कोवळ्या उन्हासारखा प्रकाश असून तेथे दिवस किंवा रात्र यांचे भेद नाही. लवण समुद्राचे लक्ष योजने, लक्षद्वीपाचे 2 लक्ष योजने, ईश्वर समुद्राचे 2 लक्ष योजने, कुशद्वीपाचे 4 लक्ष योजने, सुरा समुद्राचे 4 लक्ष योजने, क्रौंच द्वीपाचे 8 लक्ष योजने, संपी समुद्राचे 8 लक्ष योजने, शकद्वीपाचे 16 लक्ष योजने, सदी समुद्राचे 16 लक्ष 32 लक्ष योजने, क्षीरसमुद्राचे 32 लक्ष योजने, पुष्कर द्वीपाचे 64 योजने, शुद्ध जल समुद्राचे 64 लक्ष योजने, हिमाचल पर्वताचे 128 लक्ष योजने, चक्रावळी पर्वताचे 256 लक्ष योजने, लोकालोक पर्वताचे 512 लक्ष योजने, तपोभूमीचे 1250 लक्ष योजने असा विस्तीर्ण आहे. लोकालोक पर्वताच्या पलीकडे सूर्यरश्मी जाऊ शकत नाही म्हणून लोकालोक पर्वत व अंडात यामध्ये अंधकार पसरलेला असतो. अंडाताचे 4 कोटी योजने आहे. वराह अवतार किंवा नृसिंह अवतार भूमीस व्याप्त करणारे असे असतात. असे अवतार नाहीत. वराह म्हणजे सुकर नसून एका सुळा असलेला खडक मृग आहे. श्री स्वामी समर्थ. 1 मिनिट. द्वीपाधिपती द्वीपादी देवतांचे वर्णन. महाभूमीत असलेल्या जम्बूद्वीपास स्वयंभू म्हणून चक्रवर्ती म्हणून प्रथम पालन केले. त्यांचे 7 पुत्र 7 द्वीपांचे अधिपती झाले. लक्षद्वीपाचे मेधातिथी, शल्मल द्वीपाचे वपुषमत, कुशद्वीपाचे ज्योतिर्षमत, क्रौंच द्वीपाचे द्युतिमंत, श्वाक द्वीपाचे हव्य, पुष्कर द्वीपाचे सवन हे पहिले चक्रवर्ती होत. लक्षद्वीपातील चातुर्वर्ण आर्यक, कुरर, विंदक, भाविन या नावाने प्रसिद्ध आहे. चंद्राकृती असलेले विष्णू त्यांचे आराध्य दैवत आहे. शल्मल द्वीपी कपिल, चारणक, पितव, कृष्ण असे 4 वर्ण आहेत. त्यांचे आराध्य देव विष्णू आहे. कुशद्वीपात दमिद, सुष्मिन, स्नेह व मंदेह असा 4 वर्ण आहेत. त्यांचे आराध्य देव ब्रह्मा आहे. क्रौंच द्वीपात पुष्कर, पुष्कल, धन्य व पीश असे 4 वर्ण असून त्यांचे आराध्य दैवत रुद्र आहे. श्वाक द्वीपात मागत, मानस, मंद असे वर्ण असून सूर्य भगवानांनी ते उपासना करीत. पुष्कर द्वीपात मात्र चातुर्वर्ण नाही. सगळे देवतांच्या सारखे रोग व शोक मुक्त असून आनंदाने कालक्रमण करीत. त्यांचे आराध्य दैवत ब्रह्मा आहे. आपल्या भूगोलात जम्बूद्वीपामध्ये भरतवर्ष, किंपुरुष वर्ष, हरिवर्ष, केतुमाल्य वर्ष, इला वृत्तर वर्ष, भाद्राश्व वर्ण वर्ष, प्रमक वर्ष, हिरण्यके वर्ष, गुरु वर्ष या नावाचे भाग आहेत. महाभूमी गोलाकार असून मध्यभागी कासवाच्या पाठीप्रमाणे उंच आहे. या उंचवट्यास भूमंडळ असे म्हणत. भूगोलात मात्र लिंबासारखे असते. महाभूमी मेरू रेखेत वळसा घेऊन ब्रह्मांडाच्या टोकापर्यंत व्यापून आहे. भूगोल मात्र ज्योतिषचक्रांच्या समांतर मध्यभागी स्थित आहे. महाभूमीच्या मध्यभागी असलेले मेरू रेखेच्या भोवती जम्बूद्वीप आहे. त्याच्या भोवती सप्तसमुद्र द्वीपादी आहेत. भूगोलाच्या उत्तरार्धात देवभाग व दक्षिणार्धास असुर भाग असे म्हणत. महाभूमीच्या मध्यभागी मेरू द्वीपण असून जीवास पालन करणाऱ्या मनुचे निवासस्थान आहे. भूगोल जीवांचे निवासस्थान आहे. महाभूमीच्या भोवती असलेले चक्रवाळ पर्वत शिखरी ज्योतिषचक्र स्थित आहे आणि भूगोल मात्र यापेक्षा भिन्न आहे. सप्तकक्षांनी आवृत असलेले ज्योतिषचक्र भूगोलाची रोज एक प्रदक्षिणा करीत आहे. महाभूमीत शीतोष्ण वातादी कमी असून सदैव प्रकाशमान असल्या कारणाने नित्य दिवस असल्याने काळाचे व्यत्यास नाही. भूगोलात याच्या विपरीत आहे. महाभूमी केवळ पुण्यफल अनुभवास प्राप्त करण्या योग्य आहे. स्थूल शरीराने अप्राप्य आहे. भूगोल पुण्य मिळवण्यासाठी असलेली कर्मभूमी असून स्थूल शरीरधारी राहण्याची भूमीवर महाभूमीवर मनु प्रलयाशिवाय दुसरे प्रलय उद्भवत नाही. भूगोलात युग प्रलय, महायुग प्रलय, मनु प्रलय इत्यादी घडतात. महाभूमीस धात्री, विधात्री अशी नावे आहेत. भूगोलात मही, उर्वी, क्षिती, पृथ्वी, भूमी अशी नावे आहेत. आजोबा
पाताळ लोकांविषयी सांगतो. एका अतल येथे पिशाच गण, वितल लोकात उहेक, सुतल लोकात राक्षस, रसा तुलात भूत, तलातलात यक्ष, महातलात पितर व पाताळात पन्नगांचा वास आहे. लोकातील निवासी लोकाधिपती व खंडाचे विवरण. वितल लोकांचा व नवनिधींचा अधिपती कुबेर आहे. या ब्रह्मांडाच्या कोशाधिपती असून उत्तर दिशेस अलकापुरी येथे याचा वास आहे. वितल लोकाच्या मेरूच्या पश्चिमेस योगिनीपुरात मय राहतो. या राक्षसांचा शिल्पी असून त्याने त्रिपुरासुरास आकाशात उंच विहार करण्यास योग्य असे त्रिपुर निर्माण करून दिले. सुतलातील व्यवसपुरात यमाचे अधिपत्य आहे. या नदीस वेतरणी असे म्हणत. हा दक्षिण दिशेचा अधिपती. या नगरात प्रवेश करण्यापूर्वी अग्निहोत्राप्रमाणे नदी आहे. या नदीस वेतरणी असे म्हणत. पुण्यवंतास ही नदी सुलभ रीतीने ओलांडता येते, तर पापात्मक अति कष्टदायक ठरते. रसातलात पुण्यनगर येथे निवृत्ती नावाचा दैत्य राज्य करतो. हा नैऋत्य दिशेचा अधिपती आहे. तलातल लोकात निष्ठापुरात पिशाच गणाबरोबर वेताळाचे राज्य आहे. महातलात कैलासपुरी सर्वभूत गणासहित कात्यायनी तिपती ईशान आहे. ते ईशान्य दिशेचा अधिपती आहे. पाताळ वैकुंठ नगर आहे. त्यात श्रीमा नारायण पाताळात असलेला असुरांसहित बासुकी इत्यादी सर्प श्रेष्ठांबरोबर शेषाशय होऊन विराजमान आहेत. या श्वेतपदीत असलेले कार्य वैकुंठ असे म्हणत. पाताळ लोकात त्रिखंड चौपाण आहे. प्रथम खंडात अणजीवाचा निवास आहे. द्वितीय खंडात प्रेतगणांचा वास आहे. तृतीय खंडात यातनामय शरीर प्राप्त झालेले जीव दुःखाने आक्रोश करीत असत. महाभूमीमध्ये सप्त समुद्र सप्तद्वीप आहेत. यांचा मध्यभागी जम्बूद्वीप आहे. जम्बूद्वीपाचे नाव नव भूखंडामध्ये विभाजन झाले असून दक्षिणेस असलेल्या खंडास भरतखंड असे म्हणे. भारतखंडात भारतपूर येथे स्वयंभू मनू राहत असे. अनेक पुण्यजीव ऋषी इत्यादी स्वयंभू मनूच्या राज्यात वास करीत. ते तसेच धर्माचे यांचे पालन करीत. महाभूमीवर सप्तद्वीपाभोवती चराचर चक्रवाळ लावा लोकालोक सर्व असे पर्वत स्वर्ग लोकापर्यंत व्यापून आहेत. हे कांती परिणाम स्वर्ग लोकापर्यंत व्यापून आहेत. हे कांती किरणात आपल्या पादून धर्माचे यांचे पालन करीत. महाभूमीवर सप्तद्वीपाभोवती चराचर चक्रवाळ लावा लोकालोक सर्व असे पर्वत स्वर्ग लोकापर्यंत व्यापून आहेत. हे कांती परिणाम स्वर्ग लोकापर्यंत व्यापून आहेत. हे कांती किरणात आपल्या पादून कधीच. महाभूमीच्या खाली 7 लोक अधोलोक आहेत. या सप्त पाताळ असे म्हणत. अतल लोकात पिशाचांचा निवास आहे. विरल लोक अलकापुरीत कुबेर असतो व योगिनीपुरात राक्षसासमेत मय असतो. सुतल लोकात राजाबळी आपल्यावर परिवाराचा असतो. व्यवस्थपूर यमाचे निवासस्थान स्पष्ट असून येथील नरकात पापी जीव यातना भोगतात. रसातल लोकात पुण्यपूर येथे निवृत्ती भूत गणासहित निवास करतो. तलातल लोकात धनष्ठापुरात वेताळ राहतो व कैलासपुरी रुद्र. महातलात पितृदेवांचा वास आहे. पाताळात श्वेतदीप वैकुंठ आहे. यात नारायणाचे निवास आहे. पेरूस लागून अधोभागी अनंग जीव प्रेतगण व यातनादय असतात. निरालिंब सूचनग्रासात पातकी असतात. भोजनांती रोरवे आपण निले पद्मारबुद निवासिनी आर्थिनम उदकम दत्ताकमक्षयुत प्रतिष्ठती म्हणून उत्तर पोषणात उदक यास प्रदान करीत असतो. लोकाचे नाव व त्याचे विस्तीर्ण विवरण. भूलोकात असलेले भूगोल व महाभूमी भिन्न आहे. ते स्पष्टपणे समजून घेणे. भूगोल बिंदूच्या वर उध्व ध्रुव स्थानापर्यंतच्या प्रदेशात मेरू रेखेस प्रकाशमान करणारे सूर्यलोक होय. हे सूर्यदेवेचे लोक असून सूर्यग्रह मंडल नव्हे. याचप्रमाणे चंद्रलोक, अंगारक लोक, बुधलोक, गुरुलोक, शुक्रलोक, शनेश्वर लोक, राष्ट्रदी देवता लोक, नक्षत्र देवता लोक, सप्तऋषी लोक, उध्व ध्रुव लोक असे आहेत. याशिवाय आणखी अवतार लोक सुद्धा आहेत. भूमध्य बिंदूपासून सूर्यलोक लक्ष ब्रह्मांड योजना आहे. हे सूर्यग्रहाचे अधिपती असलेले सूर्य देवतेचे स्थान आहे. भूमध्य बिंदूपासून चंद्रलोक 2 लक्ष ब्रह्मांड योजने, अंगारक लोक हे 3 लक्ष ब्रह्मांड योजने, बुधलोक 5 लक्ष ब्रह्मांड योजने, गुरुलोक 7 लक्ष ब्रह्मांड योजने, शुक्रलोक 9 लक्ष ब्रह्मांड योजने, शनिश्चर लोक 11 लक्ष ब्रह्मांड योजने,
राशादी देवता लोक 12 लक्ष ब्रह्मांड योजने, नक्षत्राती देवता लोक 13 लक्ष ब्रह्मांड योजने, सप्तऋषी लोक 14 लक्ष ब्रह्मांड योजने, ध्रुव लोक 15 लक्ष ब्रह्मांड योजने आहे. याप्रमाणे भूमध्य बिंदूपासून विविध अंतरावर स्वर्ग लोक स्वर्गलोक, महरलोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक आहेत. भूमध्य बिंदूपासून ब्रह्मांडात भोवती भिंतीसारखे म्हणजे अंडाताप्रमाणे 24,50,00,000 ब्रह्मांड योजनांचे अंतर आहे. भूमध्य बिंदूपासून अंडाताच्या बाहेरपर्यंत 25,50,00,000 ब्रह्मांड योजनाचे अंतर आहे. भूलोक, भूलोक, स्वर्गलोक प्रलयकाळी पावतात. स्वर्गलोकावरील पहालोक थोडेफार नाश पावून थोडे स्थिर राहतात. त्यावर असलेले जन तप सत्य लोक ब्रह्माच्या आयुष्याच्या अंती नाश पावतात. स्वर्ग म्हणजे स्वलोक, महलोक, जनलोक, तपलोक, सत्यलोक, अंधातापर्यंतचा प्रदेश. दत्त म्हणजे कोण? आजोबा दत्त तत्व तुला अनुभवायचे असेल तर लक्ष वेळा जन्म घेतले पाहिजे. कोट्यानं कोटी ब्रह्मांडात व्याप्त करून त्याचे अतिक्रमण करून असलेले एकमेव तेजो महाराष्ट्र म्हणजे दत्त आहे समज. हे दत्तप्रभू तुझ्या समोर असलेले श्रीपाद श्री वल्लभ आहेत असे जाण. श्री चरणांनी केलेला हितोपदेश ऐकून नरसावधानी व त्यांची पत्नी चकित झाली. एका वर्षीच्या बालकाने संस्काराने एवढे महत्वपूर्ण व गहन असे विषय सांगणे व स्वतःचे दत्त असल्याने निरूपण ऐकल्यावर नरसावधानी व त्यांच्या पत्नीस राहिल्या ते रसरस रडू लागले. त्या दिव्य शिशूचे श्रीचरण स्पर्श करायची इच्छा व्यक्त केली. त्याच श्रीपादाने नकार दिला. नरसावधानी व त्यांची पत्नी जागच्या जागी खिळून राहिले. श्रीपाद पुढे म्हणाले, मी दत्त आहे. कोट्याने कोटी ब्रह्मांडात व्याप्त असलेले एकमेव तत्व मीच आहे. त्रिग हेच वस्त्र म्हणून दिगंबर आहे. जे कोणी त्रिकरण शुद्धीने दत्त दिगंबरा, श्रीपाद श्री वल्लभ दिगंबरा, नरसिंह सरस्वती दिगंबरा म्हणून भजन कीर्तन करतात तेथे मी सूक्ष्म रूपाने सदैव असतो. माझे मातापी असलेले श्री बापणारे परप्रांतातून पादगया क्षेत्री श्राद्धादी कर्म करण्यास आलेल्या लोकांस सेवाथावाने भोजन राहण्याची सोय करीत असताना काही लोकांना आक्षेप घेतला. कोठे आहेत त्यांचे स्वयंभू दत्त? एकच मिनिट श्री स्वामी समर्थ. माझे मातामह असलेले श्री बापणाऱ्या परप्रांतातून पादगया क्षेत्री श्राद्धादी कर्म करण्यास आलेल्या लोकांस सेवाथावाने भोजन व राहण्याची सोय करीत असताना काही लोकांना आक्षेप घेतला. कुठे आहेत तुमचे स्वयंभू दत्त? अदृश्य झाले ना. तेव्हा श्रीपाद म्हणाले, तो दत्त मीच आहे. मी जन्म घेतलेल्या पवित्र गृहात राहण्यास आलेले नक्कीच पवित्र होतील. पितृदेवतास आश्रय पुण्य लोकांची प्राप्ती होईल. जीवित असलेले जीवांचे तसेच मरण पावलेल्या जीवांचे योगक्षेम वहन करणारा प्रभू मीच आहे. मला जन्ममरण दोन्ही समान आहेत. तरी तू स्वयंभू दत्ताची आराधना केल्याचे फळ हेच का? अशी व्यथा तुझ्या मनात आहे. तुझ्यावर असलेले आळ नाहीसे करण्यास स्वयंभू दत्ताचे दर्शन शीघ्र होईल आणि मूर्तीची जी प्रतिस्थापना होईल. तुला मी आयुष्य दिले दत्ताने असू दे. पुढच्या जन्मी तुला अनुग्रह होईल असे आश्वासन देतो. या जन्मी माझ्या पादुकां स्पर्श करण्याचे महापुण्य तुला नाही. कोट्याने कोटी ब्रह्मांडाचे सृजन, रक्षण व लय करणारा एक प्रभू असा मी माझ्या वरद हस्ताने तुला आशीर्वाद देतो. महाभयंकर अशा ध्वनीने चरणांचे शरीरातील अणुपरमाणु विघटित होऊन श्रीपाद अदृश्य झाले. बाबा रे शंकर भटा, श्रीपादांनी स्वतः त्यांच्या नामाच्या शेवटी दिगंबर जोडून जप करण्याचे मर्म या प्रकारे निरूपले. त्यांचे सर्व व्यापक तत्व निराकार असलेले ते तत्व साकार रूपात असे अवतरित झाले. हे आपल्या कल्पनेच्या बाहेर आहे. लहान मुलांच्या रूपाने गोंडाचं रूप धारण करून आलेल्या त्या जगत प्रभूंच्या लहानपणापासून करीत असलेल्या लीलांना अंत कुठे आहे? श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्री स्वामी समर्थ. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. सिद्धमंगल स्तोत्र. श्रीमदनंत श्री विभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा, जय विजयी भव दिग्विजयी भव, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव. श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा, जय विजयी भव दिग्विजयी भव, जय विजयी भव दिग्विजयी भव,
श्रीमदखण्ड श्रीविजयी भव माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा श्री स्वामी समर्थ श्रोते हो. बघा किती छान माधवीताईंनी श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंच्या चरित्राचं 7व्या अध्यायाचं पठण केलं आणि आपण सर्वांनी ते श्रवण केलं. खूप आनंद मिळतो खरंच. अगदी शांततेत जर आपण ऐकलं तर खूप महाराजांच्या लीला किती अगाध आहेत ना श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू महाराजांच्या. तर अशाच जर ह्या लीला जर तुम्हाला ऐकायच्या असतील, हे अध्याय तुम्हाला ऐकायचे असतील तर नक्कीच आपल्या कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटनही दाबायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि असाच तुमचा प्रतिसाद असू द्या आणि हीच सेवा घरोघरी पोहोचवण्याचं कार्य स्वामी आपल्याकडून करत राहो, हेच श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू आणि आपले स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करूया. आणि इथंच झालेल्या सर्व सेवेला पूर्णविराम देऊया. झालेली सर्व सेवा श्री स्वामी चरणार्पण वस्तू, श्रीपाद श्रीवल्लभ चरणार्पण वस्तू. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्री स्वामी समर्थ.